क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडं शहर, तेही आपल्या महाराष्ट्रात बरोबर ओळखलं. ते शहर आहे कोल्हापूर. ही गोष्ट आहे आपल्या कोल्हापूर मधल्या फुटबॉल कल्चरची. कोल्हापुरात फुटबॉल फक्त एक खेळ नाही तर 100 वर्षापासून जपलेली एक परंपरा आहे. इथे फुटबॉलचं इतकं क्रेज आहे की अजय जगदाळे नावाच्या एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या 5वीलाच फुटबॉल पुजलं होतं. वर्ल्ड कप जेव्हा सुरू होतो तेव्हा कोल्हापुरात सर्वत्र मेसी, रोनाल्डो, नेमार यांचे मोठे मोठे कटआउट्स लागतात. लोक एकत्रित येऊन फुटबॉल बघतात, जल्लोष करतात, आनंद साजरा करतात. तर कोल्हापूरकर फुटबॉल नुसतं बघतच नाहीत बरं का, ते खेळतात सुद्धा. 1930 साली उरुग्वेने जेव्हा इतिहासातला पहिला वर्ल्ड कप उचलला होता तेव्हा कोल्हापुरातला पहिला अधिकृत क्लब म्हणजे जामदार फुटबॉल क्लब सुरू झाला होता. 1936 साली कोल्हापुरातल्या एका प्रॅक्टिस क्लबने इंग्रजांच्या एका टीम सोबत एक गोल अशी बरोबरी केली होती. त्या काळात ही खूप मोठी गोष्ट मानली गेली होती. पुढे 1940 साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची सुरुवात झाली. मग तिथून कोल्हापूरच्या फुटबॉलने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1942 आणि 1948च्या दरम्यान हिटलरच्या आक्रमणामुळे पोलंड देशातले जवळपास 5000 नागरिक कोल्हापूरमधल्या वळिवडे गावात शरणार्थी म्हणून राहिले होते. त्यातले काही लोक कोल्हापूरमधल्या स्थानिक खेळाडूंसोबत फुटबॉल सुद्धा खेळायचे. या युरोपियन लोकांशी संपर्क आल्यामुळे कोल्हापूरमधल्या या स्थानिक खेळाडूंच्या टेक्निकमध्ये बराच फरक पडला. आज कोल्हापूरमध्ये 120 पेक्षा जास्त फुटबॉल क्लब्स आहेत. ब्राझील आणि अर्जेंटिना यांची जशी पिढीजात कडवड स्पर्धा असते तसंच कोल्हापूरमध्ये सुद्धा श्री शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यामध्ये सुद्धा खूप कडवड स्पर्धा असते. कोल्हापुरात असे कितीतरी प्लेयर्स आहेत, त्यांचे वडील आणि आजोबा सुद्धा फुटबॉल खेळायचे. कोल्हापूरने बरेचसे नामांकित खेळाडू घडवलेत. कोल्हापूरच्या स्पर्धांमध्ये बरेचसे इंटरनॅशनल खेळाडू सुद्धा खेळून गेलेले आहेत. क्रिकेट जरी या देशाचा श्वास असेल पण कोल्हापूरचा ठोका आजही फुटबॉलच्या तालावरच धडकतो. कोल्हापूरमधली कुठली टीम जगात भारी आहे हे कमेंट करून सांगा.